सावकारकीच्या पैशातून शेतकऱ्याला मारहाण, उचलले टोकाचे पाऊल, उपचारादरम्यान मृत्यू. व्याजाने घेतलेले पैसे का देत नाही म्हणून माढा तालुक्यातील पडसळी येथील तरुण शेतकरी रामचंद्र बाळासाहेब पाटील आणि पत्नीला लवळ येथील खाजगी सावकारानं घरी बोलावून मारहाण केली. या अमानुष मारहाणीमुळे आणि समाजात झालेल्या अपमानामुळे तरुण शेतकरी पूर्णपणे खचला आणि त्याने तणनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न मागील 15 दिवसापूर्वी 30 नोव्हेंबर रोजी केला होता. उपचारादरम्यान सोलापूर येथील CNS या खाजगी रुग्णालयात 14 डिसेंबर रोजी त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर नातेवाईक आणि ग्रामस्थांनी संतप्त होऊन कुर्डवाडी पोलीस स्टेशनसमोर ठिय्या मांडला आणि मृतदेह गावी न आणता कुर्डवाडी पोलीस ठाण्यात ठेवण्याचा निर्णय घेतला. परंतु पोलिसांनी मध्यस्थी करून मृतदेह कुर्डवाडी ग्रामीण रुग्णालयापर्यंत आल्यानंतर थांबवला. संतप्त ग्रामस्थांचे आणि नातेवाईकांचे ऐकून घेऊन पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी BNS 108 या कलमाची वाढ सावकाराच्या विरोधातील गुन्ह्यात केली आहे. कुर्डवाडी पोलिसांनी सावकाराच्या मुसक्या आवळण्यासाठी पथके पाठवल्यानंतर मृतदेह गावी अंत्यसंस्कार करण्यासाठी नेण्यात आला. या प्रकरणी लवळ येथील खाजगी सावकार दशरथ गणगे, सीमा गणगे व अभिजित गणगे या तिघांवर गुन्हा दाखल केला होता. त्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कलमाची वाढ करण्यात आली आहे. याबाबत बोलताना अतुल मोहिते पोलीस निरीक्षक कुर्डवाडी म्हणाले की या प्रकरणात दशरथ गणगे, सीमा गणगे व अभिजित गणगे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर यामध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी BNS 108 या कलमाची वाढ करण्यात आली आहे. सर्व आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत. लवकरच त्यांना अटक करू असं देखील ते म्हणाले आहेत. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी सिद्धेश्वर कसबे. ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.